नाशिकमध्ये गुंतवणुकीचा एक नवीनच पॅटर्न पाहायला मिळतोय. 51 लाखाची रक्कम जर एखाद्याकडे असेल, तर तो पॅसिव्ह इन्कमसाठी फ्लॅटमध्ये गुंतवणूक करतो. 50 लाखाचा फ्लॅट विकत घेतल्यानंतर त्याला नाशिकमध्ये रेंट मिळू शकेल 12 ते 15,000 रुपये. समजा 15-1 वर्षानंतर 6% इन्फ्लेशन गृहीत धरलं, तर त्या फ्लॅटची रक्कम होईल 1,20,00,000 रुपये. आता आपण असं अज्युम करूयात, समजा त्याच व्यक्तीनं पॅसिव्ह इन्कमसाठीच तेच 50 लाख रुपये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आणि म्युच्युअल फंडाचा जो पॉप्युलर ऑप्शन आहे स्वॅप, सिस्टमॅटिक विड्रॉल ॲडव्हान्टेज प्लॅन, त्याद्वारे त्यांनी 6% स्वॅप जरी घेतला तर त्या व्यक्तीला महिन्याला 25,000 रुपयाचं पॅसिव्ह इन्कम जनरेट होईल. मंथली 12 ते 15,000चं रेंट घेण्यापेक्षा महिन्याला जर तुम्हाला 25,000 पॅसिव्ह इन्कम मिळत असेल तर ते किती छान आहे. आणि तरी सुद्धा 15 वर्षानंतर तुम्हाला जो 12 ते 13% परतावा मिळाला आहे, तर तुमचा कॉर्पस होऊ शकेल 1,80,00,000 रुपये. आता तुम्हीच ठरवा, पॅसिव्ह इन्कमसाठी फ्लॅट विकत घ्यायचा की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून स्वॅप हा ऑप्शन घ्यायचा. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून रेंट घेण्यापेक्षा म्युच्युअल फंडाचा स्वॅप घेतलेला कधीही उत्तम.